नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज आणि IBM TV9। मी विजय खवसे। आज माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहे। ती ओळख करून देण्याची काही गरज नाही, तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही समजून गेले असेल। राष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्याम मानव सर माझ्यासोबत आहे आणि ते नागपूरमध्ये आलेले आहे आणि त्यांची प्रेस पण सुद्धा आहे। आम्ही त्यांच्यासोबत आज चर्चा करूया, अनेक विषयावर आज हितगुज करूया। पण नेमकं आज जे नागपूरमध्ये सर आलेले आहेत, नेमकं आज नागपूरमध्ये कशा संदर्भात ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि नेमके काय विषय राहणार आहे याच विषयी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर नमस्कार, तुमचं आमच्या दोन्ही चॅनलमध्ये नक्कीच। सर तुम्ही आज नागपूरमध्ये आलेत आहे आणि आज नागपूरमध्ये काय विषय घेऊन तुम्ही आलेले आहेत? अलीकडच्या काळामध्ये जी काही आपल्या देशाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा विचार करत असताना गेल्या 1.5-2 वर्षांपासून सगळ्याच सामाजिक संघटना अतिशय अस्वस्थ आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 43 वर्ष महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रांतामध्ये काम करते आहे। आम्ही प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणजे नेमकं काय करतो, लोकांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवतो। वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये लोकांच्या मनामध्ये रुजवण्याची गरज काय आहे? कारण आपला देश परंपरागत पद्धतीनं ज्या पद्धतीनं विचार करत आलेला आहे, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला मुळीच थारा नाही। कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे म्हणून, आपल्या धर्मग्रंथात सांगितलं आहे म्हणून, मोठं कोणीतरी म्हणतं म्हणून आपण जशा तशा गोष्टी आजपर्यंत स्वीकारत आहोत। एका बाजूनं आपल्या देशामध्ये विज्ञान शिकलं जातं, संपूर्णच्या संपूर्ण विज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोनावर उभं असतं। आता वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्दच वैज्ञानिक प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे। विज्ञान म्हणजे काय? जगामध्ये काही असं एखादं पुत्रमांजर नाही की पकडलं म्हणजे विज्ञान। ऑलरेडी निसर्गामध्ये आणि विश्वामध्ये जे आहे, जे कार्यरत आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे, त्या मागच्या नियमांचा अभ्यास करणं, ते नियम ओळखणं आणि त्याचा नेमकेपणानं वापर करणं हा वैज्ञानिक शोधांचा उद्देश आहे। त्यामुळेच माणूस 2 पायांचं जनावर असणारा हा माणूस, ज्याच्यामध्ये कोणतीही शक्ती नव्हती, त्याच्याजवळ सिंहासारखं प्रचंड बळ नव्हतं, हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं किंवा सिंहासारखा ताकदवान पंजा नव्हता, त्या माणसाने आपल्या चिमुकल्या मेंदूचा वापर करून, या निसर्ग नियमांचा नीट अभ्यास करून, या निसर्गाचा सुंदर उपयोग करून आपलं सामर्थ्य वाढवत नेलं आणि आज तो संपूर्ण जगभर राज्य करतो आहे। हे जे विज्ञानाचं सामर्थ्य आहे तेच आपण एका बाजूनं विसरलो। वैज्ञानिक दृष्टिकोन आपण न स्वीकारल्यामुळं आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये आणि इव्हन शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा आपण तो स्वीकारत नाही आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये अंधश्रद्धांचं प्रचंड प्रमाण आहे। दुसऱ्या बाजूने आपण अशी राज्यघटना स्वीकारली आहे जी जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माणसाला माणूस म्हणून सन्मान देते। आपल्या राज्यघटनेनं जी 4 मूल्य स्वीकारलेली आहे, इक्वॅलिटी, समानता, माणूस कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, तरी सगळी माणसं, स्त्री असो पुरुष असो, समान आहेत। दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे फ्रॅटर्निटी, बंधुता, जे आपल्या देशाचं कदाचित भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे। भारतीय समाजामध्ये 2-2.5 हजार वर्षांपासून किमान माणसं वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या जातीची बऱ्यापैकी गुण्या गोविंदानं जगत आलेली आहे। ते चांगलं वाईट याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल, पण या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये हिंसाचाराचा प्रकार कमी होता, एक दुसऱ्यांना नामोहरण करणं, मारून टाकणं याचा प्रकार कमी होता आणि मॅक्झिमम वेगवेगळ्या चालीरीती, रूढी परंपरा, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म असताना सुद्धा ही माणसं एक दुसऱ्यांसोबत बऱ्या पद्धतीनं जगत आलेली आहे। हे दुसरं अत्यंत महत्वाचं मूल्य आपल्या घटनेनं स्वीकारलं। तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, काही असा, तरी सगळ्यांनी मिळून एक दुसऱ्यांसोबत बंधुभाव ठेवून जगलं पाहिजे। तिसरं लिबर्टी, स्वतंत्रता, स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य आणि आपलं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य।
हे जगाच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय माणसांना प्राप्त झालेला आहे। या देशामध्ये केवळ मूढभरांनाच विचार करण्याचा अधिकार होता। इतर वर्णातल्या लोकांना आणि प्रामुख्याने शूद्रांना मुळीच विचार करण्याचा अधिकार नव्हता। विचार कोणी करायचा त्याकरता एक ठराविक वर्ग ठरलेला असायचा। त्या देशामध्ये आज प्रत्येकाला हा अधिकार प्राप्त झालेला आहे, तो आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे। आणि या तिन्हीच अतिशय योग्यरित्या ही मूल्य समाजामध्ये रुजावीत, वाढावीत, फोफावीत। त्यासोबत चौथं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे जस्टिस, न्याय। हा न्याय म्हणजे केवळ कोर्टात मिळणारा नाही, त्याची व्याख्या करताना प्रस्तावनेमध्ये आपल्या घटनेमध्ये म्हटलेलं आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय। आर्थिक न्याय पण त्यामध्ये आहे, सामाजिक न्याय पण त्यामध्ये आहे। म्हणजे समाजातला कोणताही माणूस शूद्र जातीमध्ये जन्माला येऊ, वैश्य जातीमध्ये जन्माला येऊ किंवा आणखी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊ, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, समान संधी मिळाली पाहिजे। आर्थिक दृष्ट्या सुद्धा प्रत्येकाला समान संधी आणि समान न्याय मिळाला पाहिजे। या पद्धतीची राज्यघटना आपण स्वीकारली आणि ती भारतीय परंपरेमधला तो भाग नसल्यामुळं जर ती लोकांनी स्वीकारायची असेल तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याशिवाय त्यांना हे स्वीकारणं शक्य नाही। आणि म्हणून गेली 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या पद्धतीने निश्चितच सरकार सर तुम्ही 43 वर्षापासून हे जे हे लढाई लढत आहे, विज्ञानवादी तुम्ही आहे आणि अंधश्रद्धेवर तुमचा नेहमी प्रहार राहतो की अंधश्रद्धा जी रूढी परंपरा जी आहे या आपल्या देशामधून ती नष्ट झाली पाहिजे। पण तुम्हाला काय वाटतं नेमकं की अजूनही आपल्या भारतामध्ये विज्ञानाला महत्व आहे की अंधश्रद्धेला लोक महत्व देतात? नष्ट वाटते का तुम्हाला की अंधश्रद्धा या देशातली म्हणजे नष्ट झाली किंवा समूळ याचं नष्ट होईल असं वाटतं का तुम्हाला? अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक विचार या दोन्ही आपल्या मेंदूचेच भाग आहेत। बिलकुल बरोबर। आपल्या मेंदूमध्ये जो लेफ्ट हेमिस्फिअर असतो तो तार्किक विचार करण्याची क्षमता बाळगतो आणि आपल्या मेंदूमध्ये जो राईट हेमिस्फिअर असतो तो जसंच्या तसं स्वीकारण्याची क्षमता बाळगतो, ज्याला आपण म्हणतो श्रद्धा प्रक्रिया। गुरुनी सांगितलं हे सत्य आहे, आपण त्यावर जसाच्या तसा विश्वास ठेवतो। आणि माणसाचा जो लेफ्ट हेमिस्फिअर आहे तो चिकित्सक पद्धतीनं विचार करतो, प्रत्येक गोष्टीमधलं कारण मीमांसा शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण तर्क शक्ती असं म्हणतो। आपल्या देशामध्ये लहानपणापासून ज्या पद्धतीनं संस्कार केला जातो त्यामध्ये तर्कशुद्धीचा वापर करायचाच नाही, कोणत्याही गोष्टीचा तर्क करायचा नाही। आपल्याला शिकवलं जातं या समाजामध्ये सर्वसामान्य संस्कार जो होतो तो की गुरुवर श्रद्धा ठेवा, प्रश्न विचारू नका, अढळ श्रद्धा ठेवा, तरच तुम्हाला गुरुची कृपा मिळेल, त्याचं ज्ञान मिळेल। या जगामध्ये देवावर अढळ श्रद्धा ठेवा, शंका घेऊ नका, तरच तुम्हाला मोक्ष मिळेल। बरं, मग प्रश्न येतो की विज्ञान म्हणजे काय? त्या ठिकाणी दुसरं वाक्य आपल्याला लहानपणापासून ऐकवलं जातं की विज्ञान वगैरे असतं ते खरं आहे, पण जिथून विज्ञान संपतं तिथून अध्यात्म आणि धर्माचं क्षेत्र सुरू होतं। त्यामुळे सर्वसामान्य माणूस धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये तर्कबुद्धीच वापरत नाही। आपल्याला जे सांगितलं ते जसंच्या तसं स्वीकारत। म्हणून आपल्या देशामधले मोठमोठे सायंटिस्ट तुम्हाला अंधश्रद्धा असलेले दिसत असतात, त्याच्या मागचं ते कारण आहे। पण जगामध्ये अंधश्रद्धा कधी पूर्णतः दूर होऊ शकतात का? नाही, 100% अंधश्रद्धा कधीच दूर होऊ शकत नाही। कारण मेंदूचाच तो एक भाग असल्यामुळं आपल्यापैकी काही माणसं 10%, 5%, 60%, 20% हे लोक अंधश्रद्धा राहणारच। पण प्रगत समाज कोणाला म्हटलं जातं? विज्ञानवादी समाज कोणाला म्हटलं जातं? ज्या समाजामध्ये 70%, 80% लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं विचार करणारे आहेत, तर्कानं विचार करणारे आहेत, तर्काच्या आधारावर गोष्टी स्वीकारणारे आहेत, त्याला आपण विज्ञानवादी विचार म्हणूया, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारे म्हणूया, प्रगत म्हणूया, अशा पद्धतीचे ते समाज तयार होतात। त्यामुळे मी हे काम सुरू करत असताना हे मला सगळं उत्तम माहीत असल्यामुळं मी या भ्रमात कधीच नव्हतो की आपल्या भारतामध्ये 100% अंधश्रद्धा दूर होती। बेसिकली आता या चळवळीच्या माध्यमातून काय साध्य केलं असा प्रश्न जर विचारला, या विदर्भातनं मी या कामाला सुरुवात केली होती। मी मुळात विदर्भातला आहे। या विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 1980 सालापर्यंत कमीत कमी 200 तरी चमत्कार करणारे बाबा होते। महाराष्ट्रभर चमत्कार करणारे बाबा असायचे। आज तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येणार, तुम्हाला एकही चमत्कार करणारा बाबा कुठे सापडणार नाही।
सापडल्या त्या बिचाऱ्याचे हाल होऊन जातात. तसे कायदे आलेले नाही, आहेत. कायद्याने तर सोडूनच द्या तुम्ही, कायद्याचा वापर धड होतच नाहीये. सामाजिक जागरूकता कार्यकर्त्यांमध्ये या पद्धतीनं निर्माण झाली की एखादा चमत्कार करणारा बाबा दिसला की त्याच्या विरुद्ध कोणीतरी बोंबा मारायला सुरुवात करतं, तक्रारी करतं. खरं जर बघितलं तर सर, हे जे अंधश्रद्धा आहे याची निर्मिती कुठून होते, निर्माता कोण आहे आणि अंधश्रद्धेचा? सर यालाच धरून एक प्रश्न म्हणजे आहे. थोडं लोकांना पण कळलं पाहिजे. म्हणजे देशातून अंधश्रद्धा म्हणजे नष्टच व्हायला हवी, यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा काय प्रयत्न राहणार सरकारला, म्हणजे काय सांगणार? बेसिकली पहिला मुद्दा तसा आहे की अंधश्रद्धा कशा निर्माण होतात. अंधश्रद्धा जनरली निर्माण होतात त्या धर्मातनं निर्माण होतात अशी सर्वदूर मांडणी केली जाते. ती धादांत खोटी गोष्ट आहे. ज्यावेळेस माणूस तार्किक विचार न करता एखादी गोष्ट स्वीकारतो त्यातून अंधश्रद्धा निर्माण होतात. बिलकुल बरोबर. तार्किक प्रक्रिया वापरली तर अंधश्रद्धा टिकत नाही, अज्ञान टिकतं. आता सुरुवातीला आपल्याला सूर्य काय माहित नव्हतं. सकाळी सूर्य उगवायचा. सूर्य उगवल्यानंतर माणसाच्या जीवनातली सुरक्षितता वाढायची. गुहेमध्ये राहणारा माणूस अंधारामध्ये, त्याला काही दिसायचं नाही, त्याच्या डोळ्यांमध्ये इतर प्राण्यांसारखं पाहण्याची क्षमता नाहीये की अंधारामध्ये तो जास्त पाहू शकेल. साप चावायचा, विंचू चावायचा, हिंस्त्र श्वापद हल्ला करायचे. दिवसा त्याला या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण मिळायचं, दूरवर त्याला पाहता यायचं. त्याला सूर्य काय माहित नव्हतं. तो सूर्याची पूजा करायचा की बाबा रोज सकाळी तू उगवला पाहिजे. आता हे अज्ञान होतं. जसा त्याचा तर्क वाढत गेला, त्याचं ज्ञान वाढत गेलं तर्काच्या आधारे, आणि ज्ञानासोबत तर्क वाढत गेला, त्याला कळायला लागलं की आपण पूजा केली नाही केली तरी सकाळी बरोबर सूर्य उगवतोच. तोपर्यंत त्याला हे माहित नव्हतं की पृथ्वी गोल आहे, ती सूर्याच्या भोवती फिरते, हे त्याला माहित नव्हतं. पण त्याच्या अनुभवाच्या आधारावर आणि तर्काच्या आधारावर, त्याच्या ज्ञानाच्या आधारावर त्याला कळायला लागलं की आपला काही यामध्ये सहभाग नसतो. पूजा केली काय, नाही केली काय, काही झालं काय, बरोबर तो वेळेच्या वेळी उगवतो आणि वेळच्या वेळी तो डुबतो. हे जसजसं ज्ञान माणसाचं वाढत गेलं तसं त्याचं अज्ञान दूर होत गेलं. ही प्रक्रिया जगभर सुरू राहिलेली आहे. अज्ञान म्हणजे अंधश्रद्धा नाही म्हणतो. अज्ञानामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये फरक काय आहे की आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीला नव्हे, एका व्यक्तीला नव्हे, आपल्याला म्हणजे त्या समाजाला, त्या देशाला, त्या जगाला, त्या मानवजातीला एखादं ज्ञान माहीत आहे आणि तरीही ते ज्ञान न स्वीकारता आपण त्याच्या विरुद्ध काहीतरी चुकीची समजूत बाळगतो, त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. अज्ञान कायम राहणार आहे. जसजसं आपलं ज्ञान वाढतं तसतसं आपलं अज्ञानाचं क्षेत्र मोठं आहे आपल्याला कळायला लागतं. पण आपल्याला त्याचं आज उत्तर माहित आहे. जसं आपल्याला सूर्य काय माहित आहे, चंद्र काय माहित आहे. अजूनही जर आपण सूर्याला आणि चंद्राला देव मानत असू आणि मग चंद्र कोणीतरी गिळला या पद्धतीच्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवत असू, जेव्हा की आपल्याला चंद्राचा आकार आज माहित आहे आपल्याला, असं असताना त्या अंधश्रद्धा झाल्या. त्यामुळे अंधश्रद्धांमध्ये आणि अज्ञानांमध्ये हा फरक आहे, एक भाग. त्यामुळे अज्ञान तर कायम राहणार आहे, पण अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर दूर होऊ शकतात. आता यांचा दुसरा प्रश्न होता की सरकारने आणि तुम्ही काय केलं पाहिजे, तर ते प्रत्यक्षामध्ये काय केलं पाहिजे ते आपण पाहूया. आम्ही इतके वर्ष काम करत असताना यासोबत कायदा बनावा याकरता आम्ही अतिशय अटोकाट प्रयत्न केले. आता हे जे अटोकाट आम्ही प्रयत्न केले कायदा बनावा याकरता, त्यातून 2013च्या डिसेंबरमध्ये हा कायदा झाला. हा कायदा होत असण्याच्या प्रक्रियेमध्येच मला अतिशय चांगल्या पद्धतीने या गोष्टीची कल्पना होती, कारण या कायद्यातलं प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. शेकडो लोकांसोबत चर्चा करून, 200 पेक्षा अधिक आमदारांशी आणि सगळ्या राजकीय नेत्यांशी चर्चा करून, अनेक वकिलांशी, अनेक न्यायमूर्तींशी चर्चा करून हा कायदा फायनल झालेला आहे. आणि एकमतानं महाराष्ट्रामध्ये हा कायदा संमत झाला. आज ज्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा म्हणून ओळखतो, जगामध्ये एवढा व्यापक, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांना एका कायद्यामध्ये समाविष्ट करणारा दुसरा कायदा नाही. अत्यंत ताकदवान आहे. मिनिमम शिक्षा 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंतची आहे, कारण स्टेटला 7 वर्षाच्या वर शिक्षा ठेवण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे ती मर्यादा आहे. पण हा कायदा करून केवळ होत नाही, हे सुरुवातीपासून मला माहीत होतं. मी सरकारच्या गळी ते नीटपणे उतरवलं होतं आणि म्हणून हा कायदा बनल्या या संबंधी कायद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जादूटोणा विरोधी प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झाली.
त्याचे सामाजिक विभागाचे न्यायमंत्री म्हणजे सामाजिक विभागाचे जे कॅबिनेट मंत्री असतात, ज्यांना आपण सामाजिक न्याय मंत्री म्हणतो, ते याचे अध्यक्ष असतात. मी त्याचा सहअध्यक्ष आहे. राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष आहे. अनेक सचिव जे आहेत ते त्याचे सदस्य असतात आणि काही सामाजिक संघटनांचे लोक जे प्रामुख्याने अंधश्रद्धांच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचे काही लोक याचे सदस्य असतात. या पद्धतीची ही कमिटी आहे. आता ही कमिटी गठीत झाल्या 2013 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. सगळ्यांच्या सहमतीनं म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, त्यावेळेस शिवसेना एकच होती, उद्धव ठाकरेंचं समर्थन, बीजेपीचं समर्थन, सगळ्याच पक्षांचं समर्थन मिळून हा कायदा संमत झाला. सुरुवातीला 1000 रुपये सरकारने बजेटमध्ये उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये जाहीर व्याख्यानं झाली. ताकदीनं ही सगळी व्याख्यानं मी दिली, लोकांपर्यंत ताकदीनं हा विषय पोहोचवला. मोठ्या संख्येनं या सरकारी कार्यक्रमाला लोक येत असत. 7,000, 8,000 लोकांनी ही व्याख्यानं ऐकलेली आहे. एका ठिकाणची गोष्ट करतोय मी. इतक्या मोठ्या संख्येनं लोक येत होती, ऐकत होती. त्यानंतर संपूर्ण 36 जिल्ह्यांमधल्या पोलिसांचं प्रशिक्षण झालं. एकूण आम्ही 40 प्रशिक्षण आयोजित केले, कारण ज्या ठिकाणी कमिशनरेट असतं त्या ठिकाणी 2-2 प्रशिक्षण होतात. त्यामुळे 40 प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. सगळ्या अधिकाऱ्यांची म्हणजे सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, त्यावरच्या DYSP पासून तर कमिशनर पर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग त्यामधनं झालं. अतिशय उत्तम पद्धतीनं ती प्रक्रिया पार पडली. त्या 1 कोटीतल्याच पैशांमधनं आम्ही 400 शाळा कॉलेजेसमध्ये या पद्धतीची व्याख्यानं आयोजित केली. हा पहिला टप्पा होता. त्यानंतर आम्ही संपूर्ण खरं म्हणजे हे बजेट जे सँक्शन झालं होतं ते त्यावेळेस 14.5 कोटींचं बजेट अर्थमंत्री त्यावेळेस अजित पवार होते, त्यांनी सँक्शन केलेलं होतं. त्यातलं 1 कोटी आम्ही वापरलं आणि नंतर सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर जे नवं सरकार आलं त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्या नागपूरला मी त्यांची मुलाखत त्यांना भेटलो. त्यांनी स्वतःच्या घरी आम्हाला स्वतंत्र वेळ दिला. मी, उमेश बाबू चौबे. खरं म्हणजे देवेंद्रचे वडील जे गंगाधरराव फडणवीस होते त्यांच्यासोबत मी इमर्जन्सीतनं सुटून आल्यानंतर आम्ही मिळून काम केलेलं आहे. तेही जेलमध्ये होते, मीही जेलमध्ये होतो. पण उमेश बाबू चौबे आणि गंगाधरराव फडणवीस हे दोघं एका स्कूटरवर बसून काम करत असत. दोघंही कॉर्पोरेटर होते. आता उमेश बाबू चौबे आणि मी त्यांना भेटायला गेलो देवेंद्र फडणवीसांना. ते आम्हाला दोघांनाही चांगल्या पद्धतीनं ओळखत होते. मला तर 2005 पासून मी त्यांच्या संपर्कात होतो कायद्यासाठी म्हणून. मी सरळ प्रश्न विचारला की या पद्धतीची कमिटी गठीत झालेली आहे, 14.5 कोटी रुपये सँक्शन झालेले आहेत, त्यातले 1 कोटी ऑलरेडी सरकारने वळते केले, ते सरकारच्या माध्यमातून आम्ही वापरतो आहोत. त्यावेळेस व्याख्यानं सुरूच होते. उर्वरित पैसा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावा. पण माझा एक प्रश्न आहे, मी डायरेक्ट प्रश्न विचारला की मला माहित आहे की तुम्ही कायद्याच्या पाठीशी आहात, तुम्ही कायद्याला संमती दिलेली आहे, तुम्ही वकील आहात, सगळ्या कायद्यांबद्दल बारीक चर्चा त्यांच्यासोबत झालेली होती. पण तुम्ही आता भाजपचे मुख्यमंत्री आहात. भाजपचे मुख्यमंत्री असल्यानंतर हा कायदा राबवणं तुम्हाला शक्य होणार आहे काय? ते म्हणाले बिलकुल आपण करूया, काही अडचण येणार नाही. म्हटलं काही वैचारिक अडचण तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षाची नाही? म्हणे तसं काही मुद्दा येण्याची शक्यता नाही आहे, पण यावेळेस मी तुम्हाला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देतो. आता खरं म्हणजे मग जवळ डिसेंबरची ही गोष्ट आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जास्तीत जास्त हे पैसे आम्ही एप्रिलपर्यंत वापरू शकतो. मी त्यांना सहज म्हणालो की 10 कोटी पण आता वापरणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही 10 कोटी उपलब्ध करून दिले तरी आम्हाला खूप पुरेसे आहेत. त्यातले जेवढे शक्य आहे 4 महिन्यामध्ये तेवढं या पद्धतीनं पुढचं संपूर्ण होईल. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अर्थमंत्री तुमचे मित्र आहेतच, सुधीर मुनगंटीवार, त्यांच्याशी पण बोलून घ्या. सुधीररावांशी मी बोलायला गेलो. ते म्हणाले मी तर नेहमीच पाठीशी आहे, तुमचे प्रश्नच नाही. ते माझे जर्नलिझम पासूनचे मित्र आहेत. आणि ते म्हणाले आता मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यानंतर मग मुद्दाच कुठे येतो. पण या दोघांनी मला 3 वर्ष नुसतं झुलवत ठेवलं, 1 पाऊल पुढे टाकलं नाही. माझ्या आयुष्यामध्ये राजकीय पक्षाच्या लोकांनी झुलवत ठेवणं ही पहिल्यांदा मी अनुभवलं. मला काँग्रेसवाल्यांनी, राष्ट्रवादीवाल्यांनी कधीही झुलवत ठेवलं नाही. तोंडावर सांगायचे. इव्हन नितीन गडकरी स्पष्ट सांगायचे पॉसिबल आहे, नाही पॉसिबल आहे. 2005 मध्ये हा कायदा विधानसभेमध्ये नागपूरमध्ये संमत झाला होता. त्यावेळेस त्यांनी 100% पाठिंबा बीजेपीचा उभा केला होता, म्हणूनच त्यावेळेस ते शक्य झालं होतं. पण जेव्हा त्यांना शक्य नव्हतं त्यावेळेस त्यांनी तोंडावर सांगितलं मला की शामराव तुम्ही आता मेहनत घेऊ नका, कारण मला हे काम करत असताना माझा जो पोटापाण्याचा व्यवसाय आहे, मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवतो, ते मला बंद करून हे सगळं करावं लागतं.
आणि ते सगळं करत असताना 3 वर्ष मी त्यात वाया घालवले. आज करतो, उद्या करतो, परवा होईल, नेरवा होईल, अमुक होईल, टोलवा टोलवी चालू होत. बजेट ऑलरेडी सँक्शन होतं, पण एक पाऊल पुढे जात नव्हतं. त्यामुळे ती 5 वर्ष पूर्ण वाया गेली. जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला नुसती टोलवा टोलवी करतायत, 3 वर्षानंतर मी यांचा नाद सोडला आणि मी सरळ सरळ माझ्या युट्यूब चॅनलवर भिडलो आणि त्यामुळे युट्यूब चॅनल तरी उभं राहू शकलं. त्यानंतर 5 वर्षानंतर हे नवा सरकार आलं महाविकास आघाडीचं. पुन्हा अजितदादांनी जोरदार भरारी घ्यायचं ठरवलं आणि मग आम्ही पुन्हा कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात झाली आणि आपलं तिकडे 1 तारखेपासून आम्ही कामाला सुरुवात, थोडंसं राहिलं, 1 तारखेला सुरुवात करणार होतो आणि कोविड सुरू झाला. बिलकुल कोविड 1 एप्रिलपासून सुरुवात करणार, 24 मार्चलाच संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन. त्यामध्ये 2 वर्ष गेली. 2 वर्ष गेल्यानंतर पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली, वेगानं कामाला सुरुवात झाली आणि सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर पुन्हा काम ठप्प झालं. मग पुन्हा अजितदादा नव्या गव्हर्नमेंटमध्ये आले. त्यांनी मला बोलावून घेतलं. ते म्हणाले आपण काम सुरू करू आणि 22 कोटीचं बजेट त्यांनी उपलब्ध करून दिलं. आणि तुम्हाला सांगतो मी प्रत्यक्ष हे नवं सरकार जे आहे ते बिलकुल काम करत नाही. म्हणजे आता शिंदे सरकार काय वाटते तुम्हाला बिलकुल आता? काम करत नाही. आता काय वाटते, आता विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा एक प्रचारक म्हणून जाणार आहात. तुमची सामाजिक संघटना आणि लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही त्याचं- 30 ते 35 सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेली घेतल्या. आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे जे तुम्हाला सुधीर भाऊनी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुलवलं, म्हणूनच तुम्ही लोकसभेला कारण ते- त्याचा आता- परिणाम सुद्धा आणि दाखविला आहे आताही का? सुद्धा आता विधानसभेच्या ते निवडणुका ते आहेत. कारण आणि नाहीये. विधानसभेच्या निवडणुकामध्ये बी तुमचं आता अखिल भारतीय अंधश्रद्धा म्हणजे काय रोल राहील? यांनी उडी घेतलेली आहे आता, बरोबर की आता सरकार बदलायचं आहे. बरोबर. कशा प्रकारे? 2 गोष्टी थोड्या स्वतंत्र आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसाराचं अत्यंत महत्वाचं काम आमच्याकरता आहे, कारण आम्ही 43 वर्ष त्या आणि ते क्षेत्रात झालंही काम पाहिजे. झालं पाहिजे. यांना जनहिताशी काही देणं घेणं नाहीये. लोक अंधश्रद्धेत मेले तरी काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त स्वतःचं राजकारण करायचंय आणि कुठेतरी या लोकांना असं वाटतं की लोक अंधश्रद्ध राहिले तर आपल्याला फायदा आहे. या पद्धतीचे बाबा घेऊन सुद्धा ते हिंडतात. बरोबर, हा एक मुद्दा झाला. पण एवढ्याकरता काही मी विरुद्ध प्रचाराकरता उभं नाही राहिलो. बेसिकली ज्या ज्यावेळी आपल्या देशामध्ये लोकशाहीला धोका आहे असं वाटलं त्यावेळी मी हे केलेलं आहे. 1975 साली माझं वय केवळ 24 वर्षांचं होतं. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. त्यावेळेस इमर्जन्सी इंदिरा गांधींनी लादली. भारतातली ही पहिली केस आहे की 25 जून 1975 रात्री 12 वाजता इमर्जन्सी डिक्लेअर झाली. 26 जूनला आम्ही रात्री पूर्ण वर्धाभर पोस्टर्स लावले. 27 जूनला आम्हाला अटक झाली आणि पुढे 10 महिने जेलमध्ये काढावे लागले. 10 महिने मी आतमध्ये होतो आणि जवळपास 8-10 महिने मी बाहेर होतो. त्यामुळे बाहेरचंही वातावरण इमर्जन्सीच्या काळामधलं मी पाहिलेलं आहे. जेव्हा इमर्जन्सी 77 मध्ये दूर झाली आणि निवडणुका आल्या तेव्हा दणकून जनता पार्टीच्या नावावर काँग्रेसच्या विरोधात, ज्यामध्ये माझे घरचे लोक होते, नातेवाईक होते, त्या सगळ्यांच्या विरोधात मी 4-5 जिल्ह्यांमध्ये दणकून प्रचार केलेला आहे. 77-78 77च्या लोकसभेच्या निवडणुका, 78च्या विधानसभेच्या निवडणुका, पुढच्या नगर परिषदांच्या निवडणुका दणकून जनता पार्टीचा प्रचार केला, काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. कारण लोकशाही वाचवणं हे त्यावेळेस महत्वाचं वाटलं होतं. खरं म्हणजे त्यावेळेस तर मी विद्यार्थी होतो, शिकत होतो, माझं शैक्षणिक खूप नुकसान झालं. इमर्जन्सीनं सुटल्यानंतर हा सगळा प्रचार संपल्यानंतर मग मी माझं MA फायनल पूर्ण केलं त्यावेळेस. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हे जेव्हा जेव्हा आपल्याला लोकशाही धोक्यात आहे असं मला वाटतं, तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपलं कर्तव्य आहे. मी तर काही स्वातंत्र्य आंदोलनाच्या आधी निर्माण झालेलो नाहीये, नाहीतर त्यातही मी पडलो असतो. माझा जन्म 51 सालचा आहे. स्वतंत्र देशामध्ये माझा जन्म झालाय. पण जेव्हा ही आपत्ती आली त्यावेळेस केलं. गेल्या वेळेस मी विदर्भामध्ये 36 सभा बीजेपीच्या विरुद्ध का ताकदीनं घेतल्या, त्याचं कारण असं की आपल्या देशामधली राज्यघटना पूर्णतः धोक्यात आली. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं असंवैधानिक सरकार काम करत आहे ते घटनेची पूर्णतः मोडतोड करून निर्माण झालेलं सरकार आहे. आपल्या सगळ्यांना ज्यांच्या मनामध्ये लोकशाहीविषयी थोडं बहुत प्रेम आहे त्या सगळ्यांना लाज वाटेल या पद्धतीचं हे सरकार आहे. आणि एवढं असंवैधानिक निर्लज्जपणे निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. पूर्वी मी दिल्लीमध्ये गेलो तर माझे पत्रकार मित्र, दिल्लीमध्ये माझे खूप पत्रकार मित्र आहेत,
महाराष्ट्रातनंही गेलेले अनेक लोक त्या ठिकाणी पत्रकार असतात. तर नेहमी बोलत असताना मी सगळ्या इतर प्रांतांमधल्या पत्रकारांना सांगायचो, हमारा महाराष्ट्र अलग है, महाराष्ट्र में ऐसा नहीं हो सकता. जेव्हा कर्नाटकात वगैरे पहिल्यांदा घडलं होतं तेव्हा माणसं विकत घेणं, त्या पद्धतीनं सरकार बदलणं वगैरे, ये महाराष्ट्र में नहीं हो सकता है, महाराष्ट्र की जनता इसको माफ नहीं करेगी. आणि आजपर्यंत भारतामध्ये जे घडलं नाही ते महाराष्ट्रात घडलं. त्यामुळे हे इतकं लज्जास्पद आहे प्रत्येक माणसाला. आणि हा महाराष्ट्र कोणाचा आहे? हा महाराष्ट्र आहे वारकरी संप्रदायाचा. संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून गाडगे तुकाराम महाराजांपर्यंत या सगळ्या संत संप्रदायानं प्रामुख्यानं माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळावा, सगळी माणसं समान आहेत, वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध प्रचंड लढाई करत करत ही मांडणी केलेली आहे. शिवाजी महाराज हे दुसरं मोठं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं समतेचा संदेश, सामाजिक राजकीय समतेचा संदेश मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवला आणि म्हणून शिवाजींना आपण एवढं मानतो. त्यानंतर तिसरी परंपरा आपल्या महाराष्ट्रातली आहे शाहू फुले, शाहू आंबेडकर, त्यात आगरकर येतात, त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे येतात. या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राला पुरोगामी बनवलेला आहे. आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक सांप्रदायिक विचारधारा, हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करणारी विचारधारा, माणसाला माणूस म्हणून नाकारणारी एक विचारधारा, त्यामध्ये मग स्वाभाविकच जी माणसं मुस्लिमांचा द्वेष करतात ती दलितांचाही द्वेष करतात, शूद्रांना शूद्रासारखं वागवतात, कारण सगळं एकाच प्रक्रियेचा तो भाग असतो. आणि त्यातून या पद्धतीचं एक संपूर्ण सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राला कलंक वाटेल या पद्धतीचं वातावरण हे सरकार निर्माण करत आहे. हा त्याचा दुसरा भाग नक्कीच. आणि ते वाचवण्याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, सगळ्याच सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की जे फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानेल, म्हणजे स्वतःची राज्यघटना जी आहे, या राज्यघटनेमधली ही 4 मूल्य म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचे विचार, ही 4 मूल्य मानणारं सरकार आलं पाहिजे. त्यामध्ये आश्वासक पद्धतीनं ही मांडणी एक्सेप्ट करणारा राहुल गांधीच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, मांडणीमधनं या 4ही मूल्यांचा आग्रह स्पष्टता दिसून येतो. शरद पवार याबाबत आग्रही आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की उद्धव ठाकरे शिवसेनेचे असून सुद्धा तेही या बाबतीत आग्रही आहे. आणि म्हणून मग इंडिया आघाडीचा आम्ही दणकून महाराष्ट्रव्यापी प्रचार त्यावेळेस केला, प्रामुख्यानं विदर्भात केला. त्याचे अतिशय चांगले फळ मिळाले असं सगळ्यांना वाटतं, मलाही वाटतंय. आणि पुढचा टप्पा बिलकुल नाही, पण सर जे लोकसभेमध्ये जे रिझल्ट आलेले आहे, पूर्ण देशभरातले रिझल्ट जे आलेले आहे, एक खोटा नेरेटिव्ह पसरवण्यात आला, म्हणजे तो संविधान बदलेल असा खोटा नेरेटिव्ह पसरवण्यात आला म्हणून त्यांना जास्त सीटा मिळाल्या असं भारतीय जनता पार्टीकडून बोलल्या जात म्हणजे हे कितपत योग्य आहे? म्हणजे खोटा नेरेटिव्ह होता. विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे एक भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक प्रचार केला जात आहे संविधानाच्या नावावर, की संविधानाच्या नावावर आता खोटा प्रचार केला म्हणून असे भाजप म्हणत आहे, म्हणजे असं बोललं जात आहे. काय वाटतंय तुम्हाला? आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, सत्ता परिवर्तन होणार का? सत्ता परिवर्तन तर व्हायला हवं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. आता खरं म्हणजे आकडेवारी असं सांगते महाराष्ट्रातल्या निवडणुकांची की 31 सीट जरी आज महाविकास आघाडीला आल्या असल्या लोकसभेच्या, तरी मतांमध्ये काही फारसा फरक नाही. या पद्धतीची मांडणी बीजेपी तर्फे केली जाते. केवळ 2 लाखांचा फरक आहे, 0.3% फरक आहे. तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस मी सुरुवात केली 1 नोव्हेंबर 2023 पासून लोकसभेसाठी इंडिया आघाडीला निवडून द्या असं आवाहन करत, त्यावेळेस काँग्रेस नेत्यांमध्ये, सगळ्या या 3ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे हा आत्मविश्वास नव्हता की आपण निवडून येऊ शकतो. मी त्यांना वारंवार सांगायचो, जनतेला सांगायचो की आपण निवडून येऊ शकतो, कारण मी इमर्जन्सी मधलं वातावरण पाहिलेलं आहे. इंदिरा गांधी एवढ्या बलाढ्य होत्या, विरोधकांमध्ये काही शक्ती नव्हती. टोटल भारतातल्या विरोधी पक्षांमध्ये 10 खासदार सुद्धा निवडून आणण्याची एकाही पक्षात क्षमता नव्हती. असं असताना एवढ्या बलाढ्य, ताकदवान, ज्या इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, स्वतंत्र बांगलादेश निर्माण केला, एवढं मोठं काम करणाऱ्या इंदिरा गांधी अमेरिकेच्या आरमारापुढे, अणुसज्ज आरमारापुढे दबल्या नाहीत.
त्या इंदिरा गांधींचा पराभव या जनतेनं दारुण पद्धतीनं केला होता. त्याच पद्धतीचं वातावरण मी आज पाहत आहे. फरक काय, इंदिरा गांधी प्रामाणिक होत्या, त्यांनी इलेक्शनमध्ये काही गडबडी केल्या नाही, यांनी वाटेल त्या गडबडी केल्या, हा फरक आहे. त्यामुळे आज तुम्हाला जे 240 बीजेपीचे खासदार दिसत आहेत ते केवळ गडबडीमुळे आलेले खासदार. मी नेहमी आवाहन करायचो की आपल्याला 10 ते 15% फरक जर आपण अधिक मिळवू शकलो तरच आपण आपले सीट आणू शकतो. हे गृहीतच आहे की ईव्हीएमच्या आणि बाकीच्या सगळ्या गडबडी हे करणार आहेत. पण एक चांगली गोष्ट आहे की आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये 10-15% पेक्षा अधिक गडबड करता येत नाही. ती केली तर सगळंच उघडपणे जाहीर होऊन जात आणि त्यामुळे आपल्याला 15% अधिक फरक पडला तर आपण निवडून येणार आहोत. या पद्धतीची मी मांडणी करत आलो, हा कॉन्फिडन्स वाढवत आलो. सामाजिक कार्यकर्त्यांचा, राजकीय कार्यकर्त्यांचा मला वाटतं सगळ्यात मोठं माझं योगदान ते आहे की आपण निवडून येऊ शकतो. हा कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि त्यातून चांगले रिझल्ट मिळाले. विधानसभेमध्ये आता आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही भिडणार आहोत. महाराष्ट्रामध्ये घेणार सभा पूर्ण? आता कसं आहे, माझ्या सभा लोकांनी आयोजित केल्या तर मी जाऊ शकतो ना. आमची तर इच्छा आहे, आम्ही महाराष्ट्रभर सभा करणार आहोत. पण याच्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीचं काही म्हणजे सपोर्ट घेत नाही का सभा आयोजित करण्यासाठी? तुम्ही इंडिया आघाडीसाठी प्रचार करता. बोलता बोलता असंही म्हणाले की फुले शाहू आंबेडकरांचे विचार आम्ही जरा माणसांपर्यंत पोहोचवू. हो ना, नेमकं म्हणजे हे प्रचारामध्ये तुमचं ही प्रचारामध्ये खूप ताकदीनं मांडतच आलेलं आहे. मी जरी निवडणुकीचा प्रचार केला तरी माझं 2 ते 2.5 तासाचं भाषण असायचं, युट्यूबवर ते उपलब्ध आहे. आणि ते सगळं भाषण चालू असताना तुम्हाला असं दिसेल की मी संपूर्ण जी मांडणी करतो त्यामध्ये आपला देश आधी काय होता, आपली राज्यघटना कशी निर्माण झाली, 1920 पासून गांधीच्या आंदोलनातनं हा भारत कसा बदलत गेला, काँग्रेस कशी बदलत गेली, काँग्रेसने ही 3-4 मूल्य जी आहेत ती कशी रुजवली, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींच्या आग्रहावरनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर खरं म्हणजे निवडून आले होते, तो भाग पाकिस्तानात गेला होता, त्यामुळे त्यांना इथल्या संविधान सभेच्या मिटिंगला सुद्धा हजर राहण्याचा अधिकार नव्हता. मुंबई क्षेत्रामधनं एका व्यक्तीला राजीनामा द्यायला लावलं, त्या ठिकाणी बाबासाहेबांना निवडून आणलं आणि मग त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये येऊ शकले आणि मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन बनले आणि एवढी सुंदर राज्यघटना निर्माण झाली. ही राज्यघटना स्वातंत्र्य आंदोलन, गांधी, नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नाचा परिपाक आहे. आपल्या समाजामध्ये जे वातावरण गेल्या 10 वर्षात निर्माण करण्यात आलं की ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही, त्याचा काही नेहरूंशी संबंध नाही, गांधींशी संबंध नाही, ते सगळे नालायक होते, बदमाश होते, बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली. मग ही राज्यघटना कोणासाठी? ही फक्त दलितांकरता आणि आदिवासींकरता, बाकीच्या समाजाचा याच्याशी संबंध नाही. हा राज्यघटनेसोबतचा बाकीच्या समाजाचा संबंध तोडण्यामध्ये बीजेपी अतिशय यशस्वी झाले आणि या सगळ्या षडयंत्र निर्माण करण्यामध्ये अनेक दलित नेत्यांचा न कळत हात राहिलेला आहे. तर सगळ्यात पहिले ही घटना भारताची कशी आहे, सगळ्यांकरता कशी आहे, यामध्ये इव्हन ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा कसा न्याय देण्यात आलेला आहे हे मी प्रकर्षानं लोकांपर्यंत पोहोचवतो. ही राज्यघटना केवळ आदिवासींची आणि शेड्यूल कास्टची नाही, सगळ्यांना न्याय देणारी आहे, सगळ्या माणसांना माणूस म्हणून सन्मान देणारी आहे. आणि असा आपला भारत कधीच नव्हता. ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आले आणि पायातनं शूद्र जन्माला आले मांडणारा आपला भारत होता. मनुस्मृती या देशाची कळत न कळत राज्यघटना होती. हे सगळं मी नीटपणे समजावून सांगतो आज आपण काय मिळवलंय आणि आपण काय गमावू शकणार. कारण माझं काम आहे लोकांचं प्रबोधन करणं, लोकांची वैचारिक तयारी करणं. केवळ मतं मिळवण्यासाठी आवाहन करणं हे असू शकत नाही. पुढचा टप्पा तो मांड. आता तर डायरेक्टलीच संबंध आहे राज्यघटनेचा आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारचा. संपूर्ण राज्यघटना पायदळी तुडवून राज्यघटना मोडीत काढूनच आजचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे, आजचं जे सरकार काम करत आहे. त्यामुळे हा विषय कसा आहे, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या थीम खाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करणार आहोत. माझ्या संघटनेचे जवळपास 50 वक्ते आहेत.
इतर संघटनांच्या अनेक वक्त्यांना मी यासोबत जोडून घेतो आणि सगळ्या संघटनांच्या माध्यमातून या पद्धतीचं जनजागरण आम्ही सुरू करतो. त्याकरता आजची म्हणजे आजही म्हणजे असं वाटतंय का संविधान धोक्यातच आहे ना, डायरेक्ट धोक्यात आहे. ज्यांनी संविधान पायदळी, साधी गोष्ट आहे, संविधानामध्ये बंधुता हे जर कंपल्सरी मूल्य आहे, या देशातल्या मुस्लिमांना, हिंदूंना, कोणत्याही धर्मातल्या माणसांना समानतेनं जगण्याचा अधिकार आहे, तर त्या पद्धतीच्या कृती घडतायत का? बुलडोजर कोणावर चालतात? आणि आता तर उत्तर प्रदेशमध्ये ते बोलता बोलता शामानो सर तुम्ही म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक सरकार आहे, म्हणजे संविधानाची पायमल्ली केलेली आहे टोटल, म्हणजे कशा प्रकारे केलेली आहे थोडस स्पष्टपणे. आता त्यातले सगळे तपशील तर व्याख्यानामध्ये मी मांडणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा की ज्या पद्धतीनं पहिल्यांदा हे लोक गेलेत गुवाहाटी वगैरे सगळ्या, ते एका वेळेस गेलेले नाही. नियम काय, 2/3 लोक जर त्यांनी वेगळं मत घेतलं, एक वेगळा गट बनवला, तर त्यांना स्वतःला वेगळा गट बनवता येतो, पण तो स्वतंत्र राहत नाही, त्याला कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागतं. एवढं अलाउड आहे डिफेक्शन लॉ मध्ये. यांनी काय केलं, टप्प्याटप्प्यानं हे गुवाहाटीला गेले. उपाध्यक्षांनी ऍक्शन घेऊ नये म्हणून सरकार कोर्टमध्ये पडलं, त्यांनी मुदत वाढवून दिली. आता मुदत जर वाढवून दिली, त्याच्या आधी दुसरा निर्णय यायला नको, राज्यपालांनी काय करायला नको. त्या वाढवलेल्या मुदतीमध्येच राज्यपालांनी निर्णय घेऊन टाकला. आणि हे सगळं असं घडणार आहे मला माहित होतं. माझ्याच एका मित्राने, जो गुवाहाटीला गेला होता, मंत्रिमंडळात होता, त्याने मला सांगितलं होतं. मी त्यावेळेस त्याने म्हटलं, सर, सुरुवात अशी केली त्यांनी, मानव साहेब तुम्हाला काय सांगू, आपल्या देशात लोकशाहीच उरलेली नाही, फक्त हुकुमशाही आहे. आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो होतो, आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून टाकले, अमुक केलं तमुक केलं. आम्हाला दिल्लीवरनं कॉन्फरन्सनी सांगायचं, असं व्हायचं तसं व्हायचं, आपलं सरकार राहणार आहे, पुढे 2.5 वर्ष चालणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही गेला वगैरे, 40 लोक वगैरे सगळे पुढे झाले, तुमचे सगळं मान्य, पण 2.5 वर्ष चालेल कसं? कोर्ट आहे ना. कोर्ट पण ऍडजस्ट आहे असं ऑलरेडी आम्हाला सांगितलं. म्हणजे असं कसं पॉसिबल आहे? हायकोर्ट आहे ते, सांगतो ना मी तुम्हाला, ऍडजस्टेबल आहे. आणि कोर्टाचा बरोबर निर्णयाला मुदत वाढवून दिली. म्हणजे उपाध्यक्षांना निर्णय नाही घेता आला डिफेक्शन लॉ नुसार, कारण त्यावेळेस अध्यक्ष तर नव्हते विधानसभेचे. बरं, उपाध्यक्षांना जी मुदत दिली वाढवून, त्या मुदतीच्या आत इतर कोणी निर्णय नाही घ्यायला पाहिजे. बरोबर. आमच्या राज्यपालांनी सरळ सरळ या लोकांना बोलावलं, मुख्यमंत्री म्हणून शपथ देऊन सगळं मॅनेज होतं. पुढे मी त्यांना प्रश्न विचारला होता, सुप्रीम कोर्ट आहे नंतर. ते म्हणाले, सर, सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज आहे, 2.5 वर्ष आमचं सरकार चालेल. मी विश्वास ठेवायला तयार नव्हतो त्या मित्रावर. चाललं ना 2.5 वर्ष. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे? राज्यपालांचा निर्णय अवैध, सरकारला शपथ दिली अवैध, सगळं अवैध, आणि सरकार चालू. सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिला? सगळं अवैध, पण आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे आपलं इतिहासामध्ये फक्त नाव बदनाम होऊ नये, पण आम्ही तुम्हाला साथ देतो, सरकार चालू. नाही, तसं नाहीये ते, बिलकुल नाही. सुप्रीम कोर्टाने ठरवलं होतं हे सरकार 2.5 वर्ष चालावं. मी आधीच सांगतोय ना, ऑलरेडी माझ्या मित्रांनी सांगितलं होतं, सगळं वरून ठरलं. तर असं जर झालं तर मग लोकशाही कुठे राहणार? लोकशाही साधा प्रश्न आहे ना. मग प्रश्न काय, आपण प्रश्न काय उपस्थित करतोय? बरोबर आहे, हे सगळे प्रश्न उपस्थित करतो ना. आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी तुमचं येस, त्यासाठीच मी लोकसभेच्या काळात सभा घेतल्या, आताही घेणार. श्याम सर, आता महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार असं तुम्हाला वाटतंय का? मला 100% वाटतं, आणि नक्कीच म्हणजे व्हायलाच हवं. कसं आकडा सांगू शकाल सर का, महाविकास आघाडीच्या एवढ्या सीटा वगैरे? त्याचं कारण सांगतो. एक साधी गोष्ट आहे की हे जरी म्हणत असले 2 लाखाचा फरक आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस कोणामध्येच कॉन्फिडन्स नव्हता की आपण निवडून येऊ शकतो. माझेच कार्यकर्ते मला सांगायचे, कशाला सर एवढं सगळं करायचं, ते मोदी 400 घेणार, 350 घेणार, काही नाही, आपलं पुन्हा सगळ्यांना जेलमध्ये जावं लागणार. म्हटलं आहेच आम्ही काही लोक जेल जायला, तुम्ही त्याची काळजी नका करू, पण तुम्ही पण ताकदीनं या. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता, नेत्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता. खाजगीत मला म्हणायचे, तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली म्हणताच कसं की हे सरकार जाऊ शकतं? हा सगळ्यांमध्ये हा कॉन्फिडन्स आलेला आहे. हा बेसिक फरक समजून घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये 31 सीट्स ऑलरेडी आल्या, उत्तर प्रदेशाला बदल झाला, 40 वर थांबले.
आणि दोन्ही ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा परिणाम आहे. सर महाराष्ट्रातही हा परिणाम याचा सर, आहे आणि उत्तर प्रदेशात शेवटचा प्रश्न घेऊ, सर. आंदोलनाचा परिणाम सर आहे. शेवटचा प्रश्न हा. घेऊ. जे लोकसभेची निवडणूक झालेली आहे यामध्ये जो मीडियाचा जो आहे, आता जसं आपला सोशल मीडिया आहे आणि स्ट्रीम मीडिया आहे, मीडियाचा काय रोल राहिलेला आहे? कुठल्या मीडियाचा राहिला नाही, देशातलाच विचार करू आपण. म्हणजे साधी गोष्ट आहे. आता मीडियाच्या संदर्भात काय सांगाल? तो स्ट्रीम मीडियाच्या संदर्भात बोलतोय. ज्या मीडियाशी मी एकेकाळी संबंधित राहिलो त्याला राष्ट्रीय तुम्ही मीडिया सुद्धा आपण म्हणतो. पत्रकार. राष्ट्रीय मीडिया म्हणतो आपण. तो टीव्ही मीडिया असो की प्रिंट प्रिंट मीडिया. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला प्रिंट आणि इव्हन टीव्ही मीडिया बऱ्यापैकी संतुलित आहे. 100% महाराष्ट्रामधला संतुलित. बऱ्यापैकी संतुलित आहे. हम्म. तो भारतातल्या मीडियासारखा चेकाळलेला नाहीये. भारतातला संपूर्ण मीडिया, ज्याला आपण आज गोदी मीडिया म्हणायला लागलो, तो खऱ्या अर्थानं गोदी मीडिया झालेला. जाहिरातीखाली इतका दबलेला आहे. राईट. जे काही थोडं बहुत मोठं काम केलं ते सगळं सोशल मीडियाने केलेलं आहे. त्यातल्या त्यात युट्यूबर्सने केलेलं आहे. जे मोठमोठे पत्रकार होते ते सगळेच्या सगळे पत्रकार जेव्हा त्यांना बाहेर पडावं लागलं त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केले. त्या युट्यूब चॅनलला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि या सगळ्या बदलामध्ये या युट्यूब चॅनलचा प्रचंड मोठा वाटा आहे. काय वाटतंय आता बदल होणारच म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा बदल व्हायलाच हवा आणि होईलच निश्चितच. तर प्रेक्षकांनी तुम्ही ऐकले ना, श्याम मानव सरांनी खूप छान सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता खरंच नक्कीच विधानसभा निवडणुका आहेत. अवघ्या काही 2-3 महिन्यावरच आता विधानसभा निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे आता वर्तमान सरकार आहे ते बदलणार असा ठाम विश्वास श्याम मानव सरांनी दिलेला आहे. आणि ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते सुद्धा आता फुले शाहू आंबेडकरांचे विचार जे आहेत ते जनमानसामध्ये या विधानसभेच्या निवडणुकी काळामध्ये ते पोचविणार आहेत आणि प्रचार प्रसार सुद्धा करणार आहेत. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. नक्कीच. धन्यवाद. नमस्कार. श्याम मानव सरांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही लाईक सबस्क्राईब अवश्य करा, कारण त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप असा मोठा असा प्रसार आणि प्रचार होत राहतो. तर नक्कीच सरांच्या चॅनलला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.